मैत्रिणींनो, निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींसाठी एसएनडीटी विद्यापीठाने हा एक अभिनव उपक्रम हाताशी घेतलेला आहे आणि हा खास अभ्यासक्रम आपल्यासाठी तयार केलेला आहे। आतापर्यंत तुम्हाला ह्या अभ्यासक्रमाचा परिचय झालाच असेल। तुम्ही आता सीडी द्वारे, ध्वनिफितीद्वारे अशा वेगवेगळ्या माध्यमातून, पुस्तकातून ह्या सगळ्या गोष्टींचं वाचन केलंय, ऐकल्यात आणि पाहिल्याही आहेत। तुम्हाला आतापर्यंत कळलं की पंचायत राज संकल्पना म्हणजे काय आहे, ही 73वी घटना दुरुस्ती का झाली, पंचायती राज्याचं स्ट्रक्चर आपण का स्वीकारलं, पंचायत ही संस्था भारतीय समाजाच्या मुळात रुजलेली संस्था असल्यामुळे आपल्या राजकीय व्यवस्थेने पाया म्हणून तिचाच का स्वीकार केला, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। यापुढे जाऊन आपण पुढे असाही अभ्यास केला की ग्रामपंचायतीच्या नक्की जबाबदाऱ्या काय आहेत, ग्रामपंचायतीत जे निवडून आलेले लोक आहेत, मग ते सरपंच म्हणून काम करत असतील, उपसरपंच म्हणून काम करत असतील किंवा सदस्य म्हणून काम करत असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत आणि त्यांची कर्तव्यही काय आहेत। विशेष करून महिलांच्या या संदर्भातल्या जबाबदाऱ्या काय आहेत हेही आपण आता जाणून घेतलेलं आहे। आणि हा सगळा अभ्यास करताना या सगळ्या व्यवस्थेचा जो पाया आहे, जी ग्रामसभा आहे, तिचे अधिकार, कर्तव्य आणि ग्रामस्थांच्या जबाबदाऱ्या म्हणजेच आपल्या मतदारांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हेही आपण सगळं पाहिलेलं आहे। हे सगळं पाहिल्यानंतर पंचायतीमध्ये काम करण्यासाठी असलेली तांत्रिक जी माहिती आहे ती आपल्याला मिळाली, पण ही मिळाल्यानंतर आपल्याला आणखीन काही गोष्टींची आवश्यकता आहे। ही सगळी माहिती आपण वापरणार कशी, ही जर आपल्याला माहिती वापरायची असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे, तर त्यासाठी आपल्या अंगात हवेत नेतृत्वाचे गुण। आपल्याला पुढे यायला पाहिजे, आपल्याला 4 लोकांशी बोलायला पाहिजे, 4 लोकांच्यात आणि समाजात वावरायला पाहिजे। आजपर्यंत आपण फक्त घरात काम केलं, शेतात काम केलं, मोलमजुरी केली, ह्या सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी पंचायतीमध्ये जाऊन प्रत्यक्ष राज्यकारभार कसा करायचा हे आपण मुळीच पाहिलेलं नाही। तर ह्यासाठी ह्या काही विशेष गुण सुद्धा आपल्याला अंगात बाणवावे लागतात। ते काय बाणवावे लागतात, आपल्याला 4 लोकांशी संवाद साधावा लागतो, आपल्याला अधिकाऱ्यांशी बोलावं लागतं, आपल्याला आपल्या सहकाऱ्यांशी बोलायचं असतं। तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला शिकवल्या गेलेल्या आहेत। कशातून शिकवल्या आपल्याला ह्या गोष्टी, आताच तुम्ही सत्यवती राऊळ मॅडमचं सुद्धा ऐकलं असेल, त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की अंगात संवाद कौशल्य कसं पाहिजे, नेतृत्व गुण म्हणजे काय, आपल्याला एखादं काम आपण जर हाती घेतलं तर त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे, त्याच्यासाठी वेळ कशी सांभाळायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून झाल्यावर आपण आणखीही पुढे गेलो आणि मुळात बघितलं की ग्रामीण विकासाच्या काय योजना आणि त्या का आहेत, त्या पंचायतीमार्फत आपण कशा राबवायच्या, त्या जर राबवायची आपल्यावर वेळ आली तर त्यासाठी आपल्याला काय काय असणं जवळ आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला ग्रामसभेची मीटिंग घ्यायला लागते। मग ही मीटिंग आपण कशी घेणार, हा अजेंडा आपण कसा ठरवणार, त्याच्यासाठी किती जणांची उपस्थिती हवी, या सगळ्या गोष्टी आज शिकून झाल्या ज्या आपल्या आहेत, ह्याचा सगळ्याचा आपल्याला यापुढे आपल्या कामात निश्चित उपयोग होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। मैत्रिणींनो, मला आज तुम्हाला खूप एक वेगळी गोष्ट सांगायची आहे। ती गोष्ट म्हणजे अशी आहे की ही जी आपण गोष्ट शिकलोय, आज हा जो आपण अभ्यासक्रम केलाय, त्या अभ्यासक्रमामागे एक विशेष महत्व आहे। हे विशेष महत्व काय आहे तुमच्या लक्षात येतंय का? मला वाटत नाही तुमच्या लक्षात आलं आहे ते। तुम्हाला माहिती आहे ना हा अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवलाय? हा अभ्यासक्रम पोहोचवलाय एसएनडीटी विद्यापीठाने। आपण एसएनडीटी हे असे 4 शब्द इंग्रजी बोलतो आणि मोकळे होतो, पण ह्यामागे काय अर्थ आहे, ह्यामागे कोणाच्या प्रेरणा आहेत हे आपल्याला माहिती आहे का मैत्रिणींनो? यामागे आज आपण महाराष्ट्राचं नाव घेतो। काय नाव घेतो? महाराष्ट्र म्हणजे आमच्या देशातलं एक पुरोगामी आणि पुढारलेलं असं राज्य आहे। आम्ही प्रगतिशील आहोत, आम्ही प्रगत आहोत, आम्ही स्त्री शिक्षणाचं, पण ही प्रगती का झाली? स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली, त्यामुळे ही प्रगती झालेली आहे। आपण आगरकरांचं नाव घेतो, आपण ज्योतिबा फुल्यांचं नाव घेतो, सावित्रीबाई आपल्याला वंदनीय आहेत, पण स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ
आणि विशेष करून विद्यापीठाची, नाही तर इथे एकच युनिव्हर्सिटी होती जी इंग्रजांनी स्थापन केली होती, मुंबई युनिव्हर्सिटी. नंतर पुढे देशात अनेक झाल्या, पण ज्या सुरुवातीला युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या त्यापैकी एक मुंबई विद्यापीठ. पण महिलांना ह्याच्यात काही वेगळा वाव मिळत होता का? महिलांसाठी सुद्धा ते दार खुलं होतच, पण महिला शिक्षणाला आपल्या समाजात पुढे येत होत्या का? घरातून बाहेर पडणं जिथे मुश्किल, तिथे शाळा कॉलेजचे रस्ते दिसणारच कुठून? अशा परिस्थितीत महर्षी धोंडो केशव कर्वे हे पुढे आले आणि त्यांनी या कर्वे विद्यापीठाची जी स्थापना केली ती खास महिलांसाठी. मला खरं सांगते, फार अभिमान वाटतोय की अशा विद्यापीठातून हा जो अभ्यासक्रम आपण घेतला आहात आणि त्याचे तुम्ही विद्यार्थिनी झालेले आहात, त्याचा सहभाग तुम्हाला मिळालेला आहे. हा महिला अभ्यास सक्षमीकरणाचा जो भाग आहे, हा जो विद्यापीठाने केलेला आहे, त्यात मला एक आणखीन गोष्ट नमूद करायची आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाचाही याला चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या शालेय राज्यमंत्री आहेत, कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? फौजिया खान असं त्यांचं नाव आहे. त्या फौजिया खान यांनी या उपक्रमासाठी एसएनडीटीचीच निवड केली. का बरं निवड केली असेल ही? मी जे आधी तुम्हाला सांगितलं की एसएनडीटी विद्यापीठाची जी ही पूर्व परंपरा आहे, महिला सक्षमीकरणासाठी एसएनडीटी आज ज्या प्रकारे कटिबद्ध झालेला आहे, म्हणूनच श्रीमती फौजिया खान यांनी एसएनडीटी ह्या विद्यापीठाची या अभ्यासक्रमासाठी निवड केली. हा अभ्यासक्रम आतापर्यंत आपण अभ्यासलात, ते सगळं तुम्ही पाहिलं, पण ह्याच्यासाठी हे नुसतं तुमच्यापर्यंत कसं आलं बरं? यासाठी काही लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की फौजिया खान यांचं या बाबतीतलं योगदान हे अतिशय महत्वाचंच आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष हा उपक्रम एसएनडीटी कडे आला त्यावेळी तो कसा बरं पुढे गेला? डॉक्टर रोहिणी गवाणकर या एसएनडीटीच्या माजी राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख होत्या. त्यांनी पंचायत राज प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यांचं मार्गदर्शन या अभ्यासक्रमाला मिळालं. त्याचबरोबर एसएनडीटीच्या माजी रजिस्ट्रार उषाबेन ठक्कर, ज्या मणिभवन गांधी स्मारक निधीचंही काम करतात, त्या उषाबेन ठक्कर यांचंही ह्याला मार्गदर्शन मिळालं. आणि हे त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे गेल्या एसएनडीटीच्या दूरशिक्षण विभागाच्या माजी संचालिका प्रोफेसर वीणा देशमुख. प्रोफेसर वीणा देशमुख यांनी ह्या अभ्यासक्रमाच्या संपूर्ण समन्वयकाची भूमिका जी अतिशय सुंदर बजावली, त्या भूमिकेला साथ मिळाली. आत्ताच्या ज्या एसएनडीटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत चैत्रा रेडकर यांची, मला वाटतं विद्यार्थिनींनो तुम्ही या चैत्राताईंचा सुद्धा इकडे एक भाग ऐकलेला आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला इथे हे रेकॉर्डिंग करून तुम्हाला तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. त्यांना जे पंचायत राजची संकल्पना आपण त्यांच्याकडूनच शिकलेले आज आहोत, तर त्यांचा आणि राज्यशास्त्र विभागाच्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा या सगळ्या कामात अतिशय मोठा सहभाग मिळालेला आहे. या सगळ्या कामासाठी जो सहभाग लागतो, जे समन्वय लागतो, त्याच्यात इतकी माणसं गुंतलेली जातात की त्याच्यात मला आणखीन एकांचं नाव घ्यायचंय. ते म्हणजे आता एसएनडीटी मध्ये असलेले कदम सर. त्यांनीही वेळोवेळी याच्यासाठी अतिशय मदत केलेली आहे. पण आता मी तुम्हाला ही जी सगळी नावं सांगितली त्याबरोबरच अतिशय मोठं योगदान ज्यांचं आहे त्यांचं नाव मी आता सांगणार आहे. डॉक्टर पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट ही महाराष्ट्रातली पंचायत राज प्रसार आणि प्रशिक्षणातली एक अग्रणी संस्था आहे. म्हणजे मी अग्रणी म्हणते ह्याचंही एक कारण आहे. गोष्ट अशी झाली की 1993 साली जेव्हा ही घटना दुरुस्ती झाली आणि पंचायत राज मध्ये महिलांना आरक्षण मिळालं, त्यावेळी महिलांच्या प्रशिक्षणाचा पहिला उपक्रम डॉक्टर पी.व्ही. मंडलिक ट्रस्टने राबवला. आणि याचबरोबर ह्याच्यात आणखी एका संस्थेचं आपल्याला सहकार्य मिळालंय, ते म्हणजे पंचायत भारती हे पाक्षिक. पंचायत भारती पाक्षिक आणि त्यांच्या पंचायत राज प्रबोधन ट्रस्ट यांनी त्यांचं सर्व साहित्य, त्यांचे सर्व अंक आणि डॉक्टर मंडलिक ट्रस्टनेही त्यांचे सर्व साहित्य ह्या उपक्रमासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलं. म्हणूनच आपण आज तुमच्यापर्यंत हे सगळं घेऊन पोहोचलेले आहोत. आता तुम्हाला सुरेखाताईंनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या जबाबदारी शिकवल्यात, सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय
म्हणजे जेव्हा योजना येतात त्या योजनांचं सामाजिक दृष्ट्या परीक्षण करणं, त्यांचं सर्वेक्षण करणं, हा भाग काय आहे आणि त्याची काय गरज आहे हे सुरेखाताईंनी आपल्याला सांगितलं. ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या आणि ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष जबाबदाऱ्या काय आहेत हे सुरेखाताईंनी सांगितलं. अल्लाउद्दीन शेख सर तुमच्याशी बोलले, साधनाताई वैराळे तुमच्याशी बोलल्या. मला अतिशय अभिमान वाटतो हे सांगायला की हे सगळे आपले मंडलिक ट्रस्टचे कार्यकर्ते आहेत. ह्या सगळ्यांनी तुमच्याशी हे संवाद साधलेले आहेत. मला अगदी खात्री आहे की हा अभ्यासक्रम तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही हा अतिशय मनपूर्वक पूर्ण कराल. पण ह्या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट निव्वळ एक प्रमाणपत्र मिळवणं नाही, हे तुम्ही नक्की ध्यानात ठेवा. मग आपलं काय उद्दिष्ट आहे बरं? आपण हा सगळा खटाटोप का केला आहे? आज आपल्याला जी संधी मिळालेली आहे, आज आपल्याला 33% 50% पर्यंत ग्रामपंचायतीत आरक्षण मिळालेलं आहे. आज आपण सरपंच झालेले आहोत, सभापती झालेले आहोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपण काम करतो आहोत. ही कामं करण्याची संधी आपण जास्तीत जास्त सक्षमपणे निभावली पाहिजे. मला माहितीये मैत्रिणींनो, तुमच्यावर घरच्याही खूप जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला मुलाबाळांचं बघायचं असतं, घरकामाचं बघायचं असतं, तुम्हाला शेतीवाडी पाहायची असते. पण ह्या गोष्टी तर कराव्याच लागतात. पण तुम्हीच विचार करा, आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या जर महिलांची असेल आणि त्या महिलांचा सहभाग देशाच्या कारभारात कुठेच जर उमटला नाही, तर तो कारभार यशस्वीपणे चालू शकेल का? आपण पुढे जाऊ शकू का? एक खूप छानशी गोष्ट मला आठवते बरं का. एका शिबिरामध्ये आम्हाला एक आजीबाई भेटल्या आणि त्यांनी फार छान त्यांचा एक अनुभव सांगितला. एका माणसाने त्याला विचारलं, काय तुम्ही सारखं महिला महिला आरक्षण आरक्षण असं आजीबाई म्हणताय हो? त्या म्हणाल्या, अरे बाबा, 2 शेर दूध घेतलं, त्यातले 1 शेर दूध तापवलं आणि 1 शेर दूध तापवलं नाही तर काय होईल? नासेल ना ते 1 शेर दूध. मग तसं आहे ते, आम्हाला तुम्ही कामच जर करून दिलं नाही तर ते दूध जसं नासून जाणार तशी आमची सगळी शक्ती फुकट जाणार, असं त्या आजीबाईंना सांगायचं होतं. त्यांनी आपलं त्यांच्या रोजच्या जीवनातलं दूध तापवण्याचं उदाहरण दिलं आणि ही गोष्ट सांगितली. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला अगदी चटकन पटेल, कारण ही आपल्या रोजच्या आयुष्यातली गोष्ट आहे. ही आपली अर्धी शक्ती, आपली जी शक्ती आहे ती जर आपण आपल्या गावाच्या आपल्या समाजाच्या कामासाठी वापरली नाही तर आपला समाज जाईलच कसा पुढे? सरकारी योजना जरी आल्या, काही जरी झालं तरी आपण यशस्वी पुढे जाऊन काम करायचं असेल तर आपल्या अंगातच धडाडी हवी. ती धडाडी देण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. मैत्रिणींनो, तुम्ही खरंच ही गोष्ट खूप लक्षात ठेवा की हे नुसतं शिकायचं नाहीये, हे नुसतं प्रमाणपत्र मिळवायचं नाहीये. इथे तुम्हाला अ दर्जा मिळतोय का, उत्तम मिळतायत का, ब मिळताय का, तुम्ही पास होताय का नापास होताय, हा महत्वाचा प्रश्न नाहीये. इथे महत्वाचा प्रश्न आहे, जी माहिती तुम्ही आज घेणार आहात, जे तुम्ही आज शिकणार आहात, ते उठा आणि तुमच्या गावाच्या, समाजाच्या, पंचायतीच्या कामामध्ये पूर्णपणे सहभागी होऊन सगळं जाणून घेऊन काम करायला लागा. तरच ह्या अभ्यासक्रमाचं जे उद्दिष्ट आहे, ज्या उद्दिष्टाने आणि महिला सक्षमीकरणाच्या हेतूने हा SNDTने आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम तयार केलेला आहे, हा अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, त्याचं खरं सार्थक झालं असं आम्हाला वाटेल. मग हे आम्हाला तुम्ही कळवणार ना की तुम्ही कशा अभ्यास करतात? तुम्ही खूप चांगला अभ्यास करा, तुम्ही खूप पुढे जा आणि तुमच्या गावाचं आणि तुमचं स्वतःचं नाव एकदम उज्ज्वल करा. आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला अगदी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, अशी प्रेरणादायी परंपरा असलेल्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम आपण करत आहात आणि हा अभ्यासक्रम दूरशिक्षण विभागातर्फे SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू ज्या आहेत, प्राध्यापक वसुधा कामत, यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे.